नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतातचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला समीर इकडे सीमाजवळ आलाय आणि तो सांगतोय सानूशी बोल. ती जो ऐकत नाहीये आणि सीमाचं लक्ष नाहीये. सीमाला तो बोल बोल म्हणतोय तेव्हा सीमा मागे वळून बोलते आणि मग काय चाललंय, काय झोपायचं नाहीये का? मग सीमा म्हणते झोप उडाली आहे माझी. समीर म्हणतो कशामुळे? मग सीमा म्हणते तुझ्या आईमुळे, त्यांच्यामुळे माझी झोप उडाली. आईनी त्यांचा निर्णय जाहीर केला पण आपल्याला साधं विचारलं सुद्धा नाही. तसं काय या घरात त्या एकटाच राहतात. तुला काय होतं रे बोलायला? प्रत्येक गोष्टीतला त्यांच्या नुसतं हो नाही हो करत राहतोस. मग बाबा समीर म्हणतो अच्छा, म्हणजे तू जो काय प्रकार घडला आहे त्यानंतर सुद्धा कुठल्या तोंडाने बोलायचं हे मला कळत नाही आहे. आणि मग त्याच्यात सीमा म्हणते अरे या घरात आपण कमवते दोघीच आहोत, आपण का निर्णय मान्य करायचे? असं उलट त्यांनी ना आपल्याला विचारलं पाहिजे की ते राहिलं बाजूला, पण उलट बाहेरच्या लोकांना आपल्या डोक्यावर आणून बसवलंय. समीर म्हणतो तू जरा शांत हो, शमिकाचं काय करायचं हे आई बाबा बघतील. मग सीमा विचारते कसं? माझा पगार नाही आहे हे विसरलास का तू? अरे तुझ्या पगारावर आपल्याला सगळं घर सांभाळावं लागणार आहे, सगळं भागवावं लागणार आहे असं समीरला ती म्हणते. आणि समीर पण 2 मिनटं मनातल्या मनात म्हणतो माझा तरी पगार कुठे येणार आहे घरात? छे काय करू काहीच कळत नाही आहे असं इथे तो म्हणतो. आणि मग सीमा म्हणते समीर अरे आपल्या घराचा, आपल्या सानूचा विचार मनात येत नाही का रे तुझ्या मनात? का आयुष्यभर यांना पोसत राहायचं आहे आपण? कधीतरी आपल्या तिघांचा विचार कर तू. काय ठरवलं होतं की आपल्या पगारातून थोडे पैसे बाजूला काढायचे आणि आपल्या स्वतःचं घर घ्यायचं. आणि ही जी खाणारी तोंडाशी जर वाढत राहिली ना तर आपलं स्वप्न आपण कधी पूर्ण करणार आहोत? हे आईने ना सगळं गणितच बिघडवून टाकलंय माझं. मग त्याच्यात समीर म्हणतो प्लीज शांत हो, मी आहे ना सीमा, मी सगळं ठीक करेन. मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आता सगळं ठीक तेव्हाच होईल जेव्हा आपण या घरातून बाहेर जाऊ, असं एकदम चिडून म्हणते ते. आणि समीर आता विचारात पडलाय की नेमकं करायचं काय. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की शमिकाला इथे ठेवून घ्यायचा निर्णय आईचा बरोबर आहे का चुकीचा आहे? कारण पुढे काय घडणार आहे ते बघत राहा. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे. शुभा विचारते ते ताई सगळं घेतलंयस ना, काही राहिलं नाही ना, सगळं पॅक केलंयस ना? तर इकडे काका आणि मावशी दोघंजणं चंद्रपूरला जायला निघालेत. मग चला येतो आम्ही. यशवंतराव शुभा तुमच्या सहवासात खूप दिवस छान गेले इथले. मग समीर म्हणतो मी सामान पुढे घेऊन जातो. मग तोपर्यंत मकरंद म्हणतो थांब 1 मिनिट काका, मी कॅब बुक केली आहे ती येईलच. असं चालू आहे सगळं. आणि मग शुभा सांगते सांभाळून जा. मग त्याच्यानंतर प्रभा मावशी म्हणतात खरं सांगू का शुभा, नवीन गाव, नवीन घर, पुन्हा सगळ्या नवीन थाटायचा या वयात नको वाटतं ग, असं म्हणतात त्या. तोपर्यंत सगळ्या म्हणजे हळहळतात त्या गोष्टीसाठी, सगळ्यांना पटतं ही गोष्ट. सीमाचं तोंड बघा कसं चाललंय. मग तोपर्यंत मकरंद म्हणतो अरे मावशी जा की, म्हणजे मजा कर, शम्मी पण नसेल तुला त्रास द्यायला असं म्हणून. आणि सगळे शम्मीला मुद्दाम कळ काढतात इथे. शमिका म्हणते दादा तू काय रे, हे आई बघ ना असं म्हणून इथे सांगते. मग त्याच्यानंतर मावशी म्हणतात शमिका आता शाण्यासारखं वागायचं ठरलंय काय नाही? मग इकडे आई म्हणतात माधव भाऊजींना आवडतात म्हणून भोपळ्याचे घारगे केले. मग थँक्यू काय भाऊजी असं वाटतं, त्यात काय एवढं मोठं? आणि असं सगळं बोलणं चालू आहे. बरं गेल्या कामाला लागू नकोस, दगदग करू नकोस म्हणून थोडासा चिवडा लाडू थोडा सुका खाऊ दिलेला आहे तो खा. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सीमा बघा कशी बघते. मग प्रभा मावशी म्हणतात अगं किती करतेस तू आमच्यासाठी? मग त्याच्यानंतर शुभा म्हणते ए शमिका आईबाबांच्या नमस्कार कर. मग त्याच्यानंतर इथे आईने सांगितल्यानंतर इकडे शमिका आई आणि बाबांना नमस्कार करायला येते. आईला नमस्कार करते आणि बाबांना नमस्कार करताना ना छान अशी मिठी मारते बरं का बाबांना. आणि जे हळवे होतात 2 मिनिटं दोघं पण. शमिका बाबांना म्हणते बाबा पुढच्या वेळी जेव्हा जॉब शोधाल ना तेव्हा सिटीमध्येच करा प्लीज, म्हणजे कसं आहे मला तुमच्यापासून लांब नाही राहावं लागणार असं म्हणते ती. इमोशनल झाली. आणि सीमा बघा तोंड कशी वाकडी करते इथे. तेवढ्यात समीर पण इथे असतो, म्हणजे असं वेगळं वाटतं ना, बिचारीनं कशी मागणी केली. आणि मग त्याच्यानंतर बाबा हो नक्की बघेन असं म्हणून सांगतात. आणि मग त्याच्यानंतर इथे प्रभा मावशी येते आणि येते शुभा मावशीला जाता तू आई समजायचं आणि शाण्यासारखं वागायचं, हट्ट करायचा नाही. प्रभा मावशीने सांगितल्यानंतर शुभा शमिकाला जवळ घेते आणि आमचं शेंडेफळ आहे, भावली आहे माझी तिने हट्ट नाही करायचा तर कोणी करायचा, हो ना शमू असं म्हणून अगदी लाडानं असं गालावरनं हात फिरवत असते. आणि मग त्याच्यानंतर ह्यांचं प्रेम बघून ना इकडे सीमाचे तोंड ना वाकडच झालेलं आहे. आता ही सगळी बाहेर पडलेत तर सीमा काय विचार करते, वा छान सांगताय नाही,
पण 2 दिवसांच्या वर ही शमिका या घरात टिकणार नाही, हे मी लिहून देते तुम्हाला असं म्हणते. नाही हिला घराबाहेर काढलं ना तर नावाची सीमा नाहीये मी असं म्हणते ही इथे. काय बाई दाखवली आहे. बघूया सीमा काय काय करते आता ते. तर आई आता बाबांसाठी चहा घेऊन गेले. तर बाबा म्हणतात आता मी येणार होतो बाहेर तर इथे कशाला आणलास. आई म्हणतात आता आणलाय ना तर घ्या म्हणून चहा. मग बाबा घड्याळ बांधता बांधता थांबतात आणि तो चहा ठेवतात. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात ताई आणि माधव भाऊजी गेले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी नीट बोललाही नाहीत. मग बाबा म्हणतात बोलायचं काय त्यात, मी तिथेच होतो निरोप देताना. मग इकडे आई म्हणतात त्यांची मुलगी ते आपल्याजवळ सोडून गेलेत, जरा 2 शब्द त्यांच्याशी नीट बोलला असतात तर त्यांनाही बरं नसतं का वाटतं. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात मी तुझ्या ताईसमोरच सांगितलं की शमिकाला इथे ठेवून घ्या म्हणून, आणखी वेगळं काय सांगायचं असं म्हणून. मग त्याच्यानंतर शमिका म्हणतात तुमच्या अशा वागण्यामुळे ना त्यांना असं वाटलं असेल की शमिकाचं इकडे राहणं तुम्हाला पसंत नाहीये म्हणून. असं म्हटल्यानंतर इकडे बाबा हसतात आणि म्हणतात मला काय वाटेल काय वाटणार नाही याचा विचार कोण करणार आहे. मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात आहो. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात शमिकाच्या बाबतीत मला म्हणायचं नाहीये, तुला चांगलंच माहितीये. मग आई विचारतात काय झालंय तुम्हाला, तुम्ही असे का वागतायत, माझ्याशी पण नीट बोलत नाही आहात, आता कुठे निघालात, चहा तसाच आहे. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात मी जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणत तो चहा न पिता बाबा निघून जातात तिकडनं. तर बाबा गेल्यानंतर आई विचार करतात की काय झालं यांना काही कळत नाही असे का आहेत हे. आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते. तर आता शमिकांना इकडे काहीतरी शोधाशोध करते. तेवढ्यात पाठीमागून आली आहे सीमा. सीमा विचारते काय ग काय शोधतेस. मग शमिका तिला विचारते मावशी बिस्किट कुठे ठेवते माहिती आहे का, ते चहा सोबत हवं होतं मला. मग त्याच्यानंतर बिस्किट असं सीमा विचारते तिला आणि एकदम म्हणते की संपली आहेत. मग त्याच्यानंतर ती म्हणते काल तर डबा भरलेला होता. तर लगेच सीमा म्हणते हो का, तुला का आता या घरातले डब्बे रिकामे करायचेत का असं विचारते बरं काही ते शमिकाला. मग शमिका नाही मी राहू देतो मी चहा ठेवलाय असं म्हणते. आणि मग इथे चहाकडे बघत असते ती. आणि तेवढ्यात ना सीमाच्या डोक्यात काय येतं देव जाणे. सीमा काय करते तिथेच डबे बाजूला असतात त्यांच्याकडे एक नजर टाकते आणि त्या डब्यात ना तिला ऐक ना असं म्हणते तुला चहा बरोबर काहीतरी खायला हवंय ना असं विचारते. आणि मग त्याच्यानंतर 1 मिनिट असं म्हणते आणि त्या डब्यात ना एक पाव असतो. तर तो पाव काढून तिच्या हातात देते आणि म्हणते हा घे पाव, गरम केला ना की चहा बरोबर छान लागतो असं आणि वरती सांगते. आणि चहा बरोबर पाव खायला देते. आता बघूया शमिकाला काय काय वाटतं आणि काय काय होणार आहे पुढे ते. आणि शमिका तो पाव घेते, एकदा बघते असं तिच्याकडे आणि मग घेते हळूच. आता काय करणार तिचा पण नाईलाज आहे त्यामुळे ती तो पाव घेते सीमाकडून. तर सीमा आपली खुशीत आहे मुद्दामून असं दाखवते की कसं बघते, नजर वगैरे अशी वेगळीच दाखवते. तर समीर तिकडे कुणाची तरी फोनवर बोलतोय ह्या पोस्टसाठी मी सुटेबल आहे सर असं म्हणतो आणि वर्क एक्सपिरियन्स पण आहे माझ्याकडे असं सांगतो. खाली बघा लिहिलेलं आहे. सर खरं सांगू का या नोकरीची मला खूप गरज आहे असं इथे म्हणतोय तो. आणि हो मी इंटरव्ह्यू चालेल नाही येतो मी इंटरव्ह्यूला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही फक्त मला ऑफिसचा ॲड्रेस द्या मी येतो, हा ॲड्रेस पाठवून द्या मी येतो. ओके सर असं म्हणून तो इकडे वळतो. तोपर्यंत इकडे आई समीर म्हणून हाक मारतात. आता समीरला आलं टेन्शन की आईनं सगळं ऐकलं का नेमकं काय काय ऐकलंय हे आता कळेलच पुढे बघूया. तर इकडे अजून तेवढ्यात सानू येते आणि इकडे आईला म्हणते म्हणजे सीमाला म्हणते मम्मा मला जरा चॉकलेट दूध दे ना, चॉकलेट मिल्क दे ना. देते सानू बेटा इथे बसा असं म्हणून ती काउंटरवर इथे ठेवते तिला सानूला उचलून. आणि एक नजर शमिकाकडे बघते आणि काय करते तेवढ्यात ती पकड शमिका घेणार असते म्हणजे चिमटा. तर तेवढ्याच सीमा उद्दामून उचलून घेते आणि जे काही दूध होतं ना ते सगळं इथे काचेच्या ग्लासमध्ये ना सगळंच्या सगळं ओतते बरं का. शमिकाला चहामध्ये दूध पाहिजे हे तिला माहिती आहे आणि म्हणून मुद्दामून ती इथे चहामध्ये सगळं म्हणजे सगळं दूध इथे सानूला प्यायला देते. आणि मग त्याच्यानंतर छान साखर घालते, मिल्क पावडर घालते इथे आणि अशी ढवळून देत असते. आणि शमिका तिच्याकडे बघतच उभी राहिली 2 सेकंद की सगळं दूध हिनं घेऊन टाकलं आणि आता चहात काय करायचं. आणि शमिकाला कळते बरं का सीमा वहिनीचं हे काय चाललंय ते, पण ती पण अशी काही बोलणार कसं असं तिला आता प्रश्न पडलाय. तर आता समीर आईंशी बोलतोय. बघूया समीरचं नोकरीचं सत्य आईंना लक्षात येतंय का काय होतंय ते. मग आई म्हणतात समीर इंटरव्ह्यू असं आई विचारतात तू काय नवीन नोकरी शोधतोयस का असं समीरला विचारतात इथे. मग समीर म्हणतो की मी नाही शोधत आहे, माझा मित्र आहे ना त्याच्यासाठी हवा होता तो नोकरी नवीन शोधतोय, मी माझ्या परीनं होईल तेवढी मदत करतोय, सजेस्ट करतोय त्याचं नाव असं म्हणतात. मग आई म्हणतात अरे ते चालेल मला कळे ना तुझा कुठला इंटरव्ह्यू ते. मग त्याच्यानंतर आई तुझं काही आहे असं तो हसतो. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात तसं नाही रे
आहे, अलीकडे तू आपल्या आपल्यातच असतोस, बोलत नाही जास्त, म्हणून वाटलं की काही प्रॉब्लेम नाही आहे ना समीर, असं म्हणून विचारतात. आणि मग समीर इथे मान खाली घालतो, असं असतो. आई तू ना असं उगाच काळजी करत असतेस असं म्हणतो. एकदम ओके आहे सगळं असं सांगतो. मग आई पण म्हणतात हो ना, बरं हे घे डबा घे, असं म्हणून आता डबा हातात दिलाय बरं काय नाही समीरच्या. तर समीरचं तोंड अजूनही पडलेलंच आहे. आई त्याच्याकडे बघून विचार करतायत की नेमकं त्याचं काहीतरी बिनसलंय परत म्हणून. मग एकदम आई हाक मारतात समीरला, समीर. शमिका इथे राहायला आले ते सीमाला पटलं नाही ना असं विचारतात. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, सीमा ना हे घे तुझं चॉकलेट दूध असं म्हणून इथे देते. आणि हे सगळं दूध संपवायचं, स्ट्रॉंग गर्ल बनायचंय ना तुला असं म्हणते. आणि पी पी म्हणून सांगते. आणि मग एकदम अरे रे रे लक्षातच नाही माझ्या असं म्हणते, कारण शमिका नुसताच चहातनं पाव खाते. आणि तुला चहासाठी दूध हवं होतं ना असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर मागे येऊन बघते, एरवी आलेलं दूध पुरतं आम्हाला, पण आता माणसं वाढली आहेत ना घरातली, त्यामुळं राहिलं असेल, तुला चहासाठी दूध हवं असेल तर जा घेऊन ये जा असं म्हणून सांगते इथे शमिकाला. आणि म्हणते काय आहे ना, रोजचा वाढता खर्च नाही का परवडत असं म्हणते, त्यात कमवणारे कमी आणि खाणारी तोंड वाढली आहेत ना असं इथे त्या शमिकाला म्हणते. बिचारीला लावून एक दिवस सुद्धा झाला नाहीये, तर हिचं बघा चालू झालंय आता असं टोमणे मारून बोलायचं. आणि मग सीमा म्हणते आता कळेल तिला, एखाद्याच्या घरात फुकट राहिलं की काय होतं ते. असं किती दिवस सहन करशील तू, जाशीलच एक दिवस, तुला अशी छळेल ना मी की एक ना एक दिवस तुला स्वतःहून निघून जायला जाशील तू इथे असं म्हणते. शमिकाकडे बघून मनातल्या मनात विचार चाललाय. आणि शमिकाचं तोंड बघा कसं झालंय. आणि तेवढ्यात सीमा म्हणते, सानू चल बेटा आपण हॉलमध्ये जाऊन दूध फिनिश करूया हां असं म्हणून आता सीमा सानूला घेऊन जाते इकडे. आणि ये गुड गर्ल असं म्हणते. आता बघूया पुढे काय काय होतंय ते. बिचारी शमिका अजून एक दिवसही नाही झाला, त्या पावाकडे बघते आणि डोळ्यातनं पाणी काढते. तर इकडे समीर म्हणतोय आईला, आई तू कुठे या सगळ्याचा विचार करत बसतेस, हे बघ तू घेतलेला निर्णय हा योग्यच आहे असं म्हणून सांगतो. सीमाचं काय आहे, तिचं सगळ्यांनाच माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे तो, ती मी बोलेन तिच्याशी. आणि तू निर्णय घेतलायस ना ग, मग तू निर्णय घेतलेला योग्य आहे, योग्य सिद्ध करणे, तो नीट पार पाडला जाणे ही कोणाची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे ना, तर आम्ही तसं वागू असं इथे समीर सांगतोय. आणि मग म्हणते आई पण तू जे काही केलंस ना तू प्लीज म्हणजे तू काळजी करू नकोस असं म्हणून सांगतो इथे परत. आणि मग त्याच्या काळजी करू नकोस म्हणजे कसली, कशाबद्दल म्हणतोयस तू असं आता आई समीरला विचारतात तिथे. तर असं विचारतात, समीर म्हणतो तेच सीमाचं जे काही झालं ते, तिनं जे काही केलं ते. मग सीमा म्हणते, आई म्हणतात तिने सांगितलं ना तुला सगळं, कशी मुलगी आहे मी तिला म्हटलं होतं एवढ्यात तुला काही सांगू नको, अलीकडे तू तुझ्याच विचारात असतोस ना, आणखीन तुझ्या डोक्याला टेन्शन नको, पण ऐकलं नाही या मुलीने अजिबात. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मला माफी मागायची तुझी, खरंच आई आय एम सॉरी असं म्हणतो तो. आणि म्हणतो पुढे की पैसा दिसला ना की सगळंच गडबडतं ग तिचं, आणि हे पहिल्यांदा नाही झालं ना, असं याआधी तिने बऱ्याच वेळा केलेलं आहे, खूपदा वागलेली आहे ती, तिच्या वागण्याने ना तुम्हाला खूप त्रास झाला आहे, मी माफी मागतो आई तुमची आई सॉरी. मी पण खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला पण तिला नाही पटत आहे. मग त्याच्यात आई म्हणतात समीर तिला आता हे कळायला हवं ना, लहान आहे का ती, आता एका मुलीची आई आहे ती, आता म्हणजे तिला जबाबदारीची जाणीव कशी नाही आहे. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो तिला नाही कळत आहे, तिला हे कळत नाही आहे की कितीही पैसे आपण कमवले तरी त्याचा उपयोग काय जर आपल्यासोबत आपली जवळची माणसं नसतील तर, असं तो एकदम म्हणतो इमोशनल होऊन. आणि आपल्या जवळ ती नातीच नसतील तर त्याचा उपयोग काय असं तो विचारतो. बघ नाही, पैशापेक्षा माणसाला जपायचं असतं, हे एवढं छोटीशी गोष्ट तिला कळतच नाही आहे ग असं म्हणतो. आणि मग त्या लोभापोटी त्या मोहापोटी ना ती नाही ते करून बसते, खूप साऱ्या चुका करून ठेवते. मी बाजू घेत नाही हा तिची आई, पण तिला या सगळ्याचा मोह आहे, ती अडकते या सगळ्यामध्ये, हे खरं आहे ना असं म्हणतो तो एकदम. मग त्याच्यानंतर आई म्हणतात माहिती आहे मला समीर. आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आई खरं सांगू, आजपर्यंत ना तुम्हाला माझ्यामुळे सीमामुळे खूप सहन करावं लागलं, खूप त्रास झाला आहे. नाही मी सांगतो तुला, यानंतर माझ्याकडून जितकं होईल तितकं मी करीन, पण कुठलीच गोष्टीची जळ तुमच्यापर्यंत नाही येऊ देणार. मग आई म्हणतात अरे समीर मला माहिती आहे बाळा, माझी खात्री आहे की तू सगळं नीट करशील, पण सीमाला कधीतरी करावं नको का की तिने किती मोठी चूक केली ते, नाही तर आयुष्यभर ती अशा चुकाच करत राहील आणि तू सावरत राहशील फक्त असं इथे आई म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर बरोबर आई तुझं असं समीर म्हणतो आईला. आणि म्हणजे त्याला टेन्शन आलं आणि तरी पण
पण तो असं निश्वास घेतो आणि येतो मी असं सांगतो आणि पुढे जाऊन ना परत मागे वळतो. आता मला काय वाटतं तो क्षणभर आईला सांगतो की काय नोकरी नाही येते, पण तो विषय इथे वेगळाच काढतो आणि म्हणतो आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणतो. मग आई पण म्हणतात बोल काय बोलायचं आहे तुला. मग त्याच्यानंतर एकदम तो गप्पा बसून म्हणतो आई हे जे काही घडलं ना ते फक्त बाबांना सांगू नको प्लीज असं म्हणून रिक्वेस्ट करतो तो. आणि मग आई पण हो असं म्हणतात नाही सांगत. मग समीर म्हणतो काय आहे ना ऑलरेडी त्यांना खूप त्रास झालाय ग या सगळ्या गोष्टीचा, अजून त्रास व्हावा असं मला नाही वाटत त्यांना. मग आई पण ठीक आहे असं म्हणतात इथे आणि तो विषय तिथे सांगतो. समीर मी निघतो असं म्हणून समीर निघून जातो. आई सांगतात त्याला तू सांभाळून जा असं म्हणून. आता समीर निघून गेल्यानंतर आईंच्या मनात काय विचार चालू आहेत तर आई म्हणतात काहीतरी बोलता बोलता सामला समीर. नक्की त्याच्या मनात काहीतरी सलतंय, कसलं तरी टेन्शन दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर. नेमकं काय आहे ते कळत नाही आहे असं आता इथे आईच्या मनात विचार चालू आहेत. बघूया पुढे काय काय होणार ते. हे सुद्धा नाराज दिसत आहेत. शमिकाच्या जाण्याबद्दल विचारलं होतं म्हणजे राहण्याबद्दल तेव्हा हो म्हणाले होते, पण आता नाराजी का कोण जाणे काय करायचं काहीच कळत नाही आहे असं इथे आईने आता खरंच टेन्शन आलेलं आहे. तर बाबा इथे मित्रांबरोबर बसले तर ते मित्र म्हणजेच नाना म्हणतात अरे यशवंत लेका खेळ की अरे आपण पत्ते खेळतोय बुद्धिबळ नाही. मग ते नाना माझा मूडच नाही आहे रे असं बाबा म्हणतात. अरे आपण मूड यावा म्हणून पत्ते खेळतोय ना तर तू म्हणतोस मूडच नाही. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात हे असे अर्धवट नाही मग त्याच्यानंतर म्हणजे ठेवत असतात. मग ते नाना म्हणतात असे अर्धवट पट्टे टाकायचे नाही, चल 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 खेळ चल. मग बाबा त्यांना म्हणतात काय करू काहीच समजत नाही आहे. आणि मग त्याचे झालंय काय मग ह्या आयुष्यात एक स्वप्न बघितलं होतं मी ते पण पूर्ण होऊ शकलेलं नाही असं इथे बाबा म्हणतात. ठरवलं होतं रिटायर झाल्यानंतर बोरतळ्यात जाईन आम्ही दोघा जाऊ आणि निवांत राहायचं, पण आता छोटी इच्छा पूर्ण होत नाही शकली माझी असं इथे बाबा म्हणतात. दरवेळी असं काहीतरी कारण घडतं आणि इकडे शुभाचे पाय इकडे घरात अडकतात. मग इकडे नाना म्हणतात अरे चालायचंच आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारे आपण थोडे एकटंच असतो. मध्यमवर्गीय माणूस म्हणजे ना खूप कटकटी असतो. म्हणजे हे जे असं असतं ना तिच्या आजूबाजूची माणसं वेळ पैसा ह्या सगळ्या गोष्टी कटपुतली आहेत म्हणजे घरगुती अडचणी या सगळ्या आपल्या तालावर नाचवत असतात आपल्याला. मग त्याच्यानंतर बाबा पण म्हणतात बरोबर आहे तुझं, बरोबर बोललास तू. पैसा असतो तेव्हा वेळ नसतो आणि वेळ आहे पैसा दोन्ही आहे तेव्हा अशी काहीतरी अडचण उभी राहते की आपला पाय म्हणजे पायच मागे खेचते. मन म्हणून जर आपण किती पुढे जायचा प्रयत्न करत असतो तरी पाय मात्र आपले म्हणजे जागेवर हवेत. किती धडपड केलं वैताग आला या सगळ्याचा असं म्हणून ते बाबा म्हणतात. तर नाना समजावतात ही सगळ्यांचीच तर आहे, तू काय एवढा चिडचिड करतोयस. मग बाबा म्हणतात यातून काही मार्ग निघत नाहीये, माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का रे असं इथे विचारतायत. आणि मग नाना म्हणतात हे बघ स्वप्न जरी तुझं असलं ना तरी त्यात तू एकटा आहेस का. मग इकडे नाही ना मग ते एकट्याने कसं पूर्ण करणार आहेस असं बाबांना विचारतात. सगळ्यांच्या कलाकलाने घ्यावं लागतं, काळजी करू नकोस, थोडा धीर धर, सगळं काही ठीक होईल असं नाना समजावतात. आणि तू असं तोंड पाडून बसू नको, चल 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 असं खेळायला कसं म्हणतात. पण ते म्हणतात माझा मूड नाही आहे आणि मग निघूनच जातात. अक्षरशः तिथं मूडच नाही आहे असं म्हणतात आणि बाबा पण तिथनं पत्ते अर्धवट टाकून निघून जातात. तर नानांना इथे असं विचारात पडले ते की नेमकं ह्याचं खूपच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. बघूया काय काय होणार आहे ते. तर शमिका इकडे फोनवर बोलतीये हा कळलं मला म्हणूनच फोन केला मी तुला, मला सांग तू जिथे राहते तिथेच आहे ना ते. हां आणि रेंट काय आहे असं इथे शमिका विचारत असते फोनवर. ओके वगैरे असं बोलत असते ती मैत्रिणीशी शेअरिंगमध्ये. आणि मग ठीक आहे हो का बरं असं म्हणते मी ना एकदा मावशीला विचारते आणि मग सांगते काय ते. म्हणजे ॲक्च्युली तुझं PG बघायला मी तिला घेऊनच येईन असं इथे ती सांगते इकडे. हां ओके म्हणते आणि फोन ठेवते बाय असं म्हणते. तर तेवढ्यात तिकडनं आई येतात कपडे सगळे घेऊन. काय ग शमू काय चाललंय असं शमिकाला विचारतात. मग शमिका म्हणते मावशी मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे. मग का गे बोल ना असं म्हणून आई म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते माझी ना एक मैत्रीण राहते इथे जवळच राहते. मग आई विचारतात कुठे ग. मग शमिका म्हणते इथे जवळच राहते, आत्ता मी तिच्याशीच बोलत होते, ती ना एका घरात PG म्हणून राहते. मग त्याच्यानंतर आई म्हणतात PG म्हणजे पेइंग गेस्ट का. तर शमिका म्हणते की हो. तर ती म्हणत होती की तिच्या इथे आता जी मुलगी राहते ना तर ती घर सोडून चाललेली आहे. मला ती विचारत होती की तुला यायचंय का तिथे राहायला असं विचारल्यानंतर आई एकदम तिच्याकडे बघतात आणि म्हणतात म्हणजे शमिका तुला इथे राहायचं नाहीये. मग शमिका म्हणते नाही तसं नाही आहे, पण कसं आहे मी तिथे गेले ना तर आम्ही दोघे एकत्र येऊ जाऊ शकू आणि एकत्र अभ्यास पण होईल आमच्या दोघींचा.
ते म्हणजे सगळ्यांना सोपं जाईल ते. मग आई म्हणतात सगळ्यांना म्हणजे तुला काही त्रास होतोय का इथे? मग शमिका म्हणते नाही तसं काही नाही. आई विचारतात तुला कोणी काही बोललं का? तर शमिका म्हणते नाही तसं काहीच नाहीये, पण यू नो ना इथे ऑलरेडी तुम्ही सगळे एवढी जण राहताय आणि तुम्ही पण इतकी म्हणजे आम्ही पण इतके दिवस इथे राहिलोच होतो. आता तर मला कॉलेजसाठी इथेच राहायचंय म्हणजे मुंबईतच राहायचंय. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की असं किती दिवस दुसऱ्यांच्या घरी राहणार ना, असं इथे ती विचारते. एकदम आईला जरासं वाईट वाटतं आणि मग त्या म्हणतात अगं शमिका दुसऱ्यांच्या घरी काय? दुसऱ्यांच्या घरी म्हणजे तुला म्हणायचंय काय? अगं मी तुझी मावशी आहे, सख्खी मावशी आहे मी तुझी. आम्हाला परकं समजतेस तू? अगं जशी मला मी तू तशीच तू. किती इथे आम्ही आहोत, तुझे भाऊ आहे, तुझ्या बहिणी आहेत, तुला दुसरीकडे जाते, तुला दुसरीकडे राहायचंय. मग त्याच्यानंतर शमिका म्हणते माझ्यामुळे कशाला उगाच तुम्हाला त्रास? मग ती म्हणते त्रास? ए वेडाबाई, अगं तुझा कसला त्रास आला? काय बोलतेस तू? असं म्हणते. तुझा त्रास होईल का आम्हाला? असं विचारते. परत आम्ही तुझं कुटुंब आहोत. तुझे आई बाबा नाही तर सोडून गेले असते का सांग तुला इथे? तू इथून कुठेही जाणार नाहीयेस, तू इथेच राहणार आहेस. तू फक्त अभ्यास करायचा आहेस मनापासून आणि बाकी सगळ्या गोष्टी बघायला तुझी मावशी समर्थ आहे, असं म्हणून ते आई सांगते बरं का शमिकाला. बिचारी शमिका ग कसं व्हायचं म्हणजे असं तिला पण वाटणं वेगळं वाटणं साहजिकच आहे ना. बघूया पुढे काय काय होणार आहे. तर समीर गेला आता इंटरव्ह्यूला. तर समीर फाईल दाखवतो. समीर किल्लेदार असं म्हणतो. शिंदे सरांनी फोन केला असेल म्हणतो त्या नवीन बॉसला. ते पण फाईल वगैरे सगळी अशी व्यवस्थित बघतात, खुश होतात फाईल बघून. पण ते म्हणतात बरं सांगा तुम्ही आधी कुठल्या कंपनीत काम करायचा? सर ते वंजारिया फूड्स असं म्हणतात. चांगलं नाव आहे त्यांचं, मग तुम्ही तिकडचा जॉब का सोडलात असं ते बॉस विचारतात. मग त्याच्यानंतर समीर म्हणतो सर मी खरं कारण सांगेन. मग म्हणतात यू शुअर? तीच अपेक्षा आहे. आणि मग समीर थँक्यू सर असं म्हणतो. आणि मग झालं असं की एका सुट्टीचा घोळ झाला. म्हणजे माझ्या सख्या भावाचं लग्न होतं आणि त्याच दिवशी ऑफिसमध्ये एक मोठं प्रेझेंटेशन होतं, महत्त्वाचं प्रेझेंटेशन करायचं होतं. खरं तर मी माझ्या मित्राला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं सुद्धा. पण त्या सुट्टीमुळे ना माझे बॉस आणि माझ्यामध्ये ना जरासं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यामुळे मला त्यांनी काढून टाकलं असं समीर सांगतो. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात यू आर ऑनेस्ट. आणि मग फाईल बंद करून म्हणतात की पण तुम्हाला काय वाटलं की तुमच्या या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करेन, खुश होईन आणि नोकरी तुम्हाला देईन असं वाटलं तुम्हाला? अहो घरच्या फंक्शनसाठी तुम्ही तुमच्या कंपनीला तोंडघाशी पडलं. दिस इज रेडिक्युलस मिस्टर समीर असं म्हणतात. अहो तुम्ही सांगताय की तुम्ही बेजबाबदार नाही, पण जे घडलंय त्यावरून तुम्ही वेगळंच काहीतरी दिसतंय. मग समीर म्हणतो नाही सर तुम्ही विचार करा सर, मला जर सांगायचंच नसतं तर मी वेगळं कुठलंही कारण सांगू शकलो असतो ना, असं इथे समीर म्हणतो. पण मी खूप प्रामाणिकपणे जे काही खरं घडलंय ते इथे सांगितलंय तुम्हाला. मला एक संधी द्या, मी खूप प्रामाणिकपणे काम करू शकेन. आणि मग तो म्हणतो की खरं बोलणं, प्रामाणिकपणा हे सगळं सिनेमात पहिला ठीक आहे, पण तुम्ही जे काही वागलाय त्याच्यावरनं तुमची वृत्ती कळली. तुम्हाला काय वाटलं तुम्ही केव्हा काहीही सांगितलं असतं आणि मी ते क्रॉस चेक केलं नसतं. पण डोंट डू दॅट दिस बुलशिट ओके असं म्हणतात. सॉरी हा जॉब मी तुम्हाला नाही देऊ शकत. मग समीर म्हणतो प्लीज मला या जॉबची गरज आहे हो. मग त्याच्यानंतर ते म्हणतात मला या पोस्टसाठी अशा माणसाची गरज आहे जो म्हणजे ह्या पोस्टसाठी डिसिप्लिन असेल आणि त्याची पहिली प्रायोरिटी ही कंपनी असेल. सो प्लीज तुम्ही निघा, तुम्ही जाऊ शकता असं म्हणून ते अक्षरशः त्याला इकडनं जायला सांगतात. तर बिचारा समीरला आता इथे पण निराशा आलेली आहे. त्याला नोकरी मिळेल का, नेमकं काय होईल हे खरंच इंटरेस्टिंग करणार आहे बघायला. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर बाबा आलेले आहेत आता असे फिरून वगैरे. तर बाबा आईशी काही न बोलता इकडे रूममध्ये निघून जातात. अहो ऐका ना म्हणून आई हाका मारत असतात. तेवढ्या तिथे आईंचा फोन वाजतो म्हणून आई तो फोन उचलतात. तर फोनवर नाना बोलतायत. तर नाना हो सीमा वहिनी बोला नाना, यशवंत आला का हो असं ते विचारतात. हो आत्ताच आलेत. मग नाना म्हणतात आत्ताच आलेत, पण जाऊन त्याला बराच वेळ झाला होता. अहो अच्छा म्हणजे ते तुमच्याबरोबर होते का हो? बाहेर जाताना मला त्यांनी काही सांगितलंही नाही कुठे जात आहेत काय करतायत. मग नाना म्हणतात पत्ते खेळायला आला होता खरा, पण लक्ष लागत नव्हतं त्यांचं. विचारलं तर म्हणाले की दमलोय जाऊन झोपतो. सरा आपल्या विचारातच वाटला म्हणून मी तुम्हाला फोन केला. तर फोन केला तर उचले ना म्हणून तुम्हाला मी फोन केला. वहिनी जरा काय तुमच्या घरी सगळं ठीक आहे का? मग आई म्हणतात हो सगळं ठीक आहे. का हो काय झालं? मग नाना म्हणतात काहीतरी बिनसलंय त्याचं, जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. कसं आहे ना यशवंत सारखी जी काही घडाघडा बोलणारी माणसं असतात ना ती अशी एकदम बाबोल झाली ना की काळजी वाटते.
काहीतरी मनात चलत असणार त्याच्या, म्हणून त्याचं लक्ष लागत नाही असं आता नाना आईला सांगतात. म्हणून म्हटलं मी तुमच्या कानावर घालावं, म्हणजे काळजी करावी नाही म्हणे, काळजी घ्यावी म्हणून मी सांगतो. मग त्याच्यानंतर ते आई म्हणतात हो नाना, सांगितल्याबद्दल थँक्यू. आणि मग त्याच्यानंतर फोन ठेवून झाल्यानंतर आई आपल्याच विचारात आहेत की काय झालं यांच्या डोक्यात, नेमकं काय झालं यांना. बरं, सकाळपासून मला वाटतच होतं की आता नानाही म्हणतायत नक्कीच काहीतरी बिनसलं यांचं. आणि आता उद्याच्या भागात बघूया प्रेक्षकांनो, इथे सीमा आणि सगळे बाकी आपापल्या खोलीत जाऊन जेवण करतायत. तर स्वीटी आणि शमिका तिथे जायचं. शमिका इथे जेवायला बसते, तेवढ्यात मागणं सीमा येते आणि तिला टोमणे मारते अक्षरशः की तू जे फुकटचं मिळते ना वगैरे. आणि तोपर्यंत बाबा आणि आई पण बोलतायत आणि बाबांना आई समजावत असते की तुम्हाला तुमचं असं वागणं बघून ते शमिकाला पण वाईट वाटेल वगैरे. आणि दोघांचं जे काही बोलणं चाललंय आई आणि बाबांचं बोलणं, ते इकडे शमिका दाराच्या बाहेरनं इकडे तिच्या कानावर पडतं, ती ऐकते. आणि ह्या सगळ्याचा तिच्या मनावर नेमका काय परिणाम होईल, शमिका चुकून न सांगता निघून जाईल की आणखीन काय होईल ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत.